कधी कधी वाटते ना की रात्रभर का इथंच थांबावं का गाड्यांना हात दाखवत की बा तिकडं रस्ता आहे, तिकडं रस्ता आहे, तिकडं रस्ता आहे. आत्ता माझ्यासमोर 3 गाड्या गेल्यात, आणि परिस्थिती एवढी बिकट झाली की नाही इथं. चला दाखवतो. धामणीचा ड्रायव्हिंग हॉटेल आणि तुम्हाला पंपही माहीत असेल. काल संध्याकाळी इथं एक वेरणा ॲक्सिडेंट झाल्या. काल रात्री इथं या ढिगाऱ्यावरून 6-7 फूट उचलून गाडी आदळली आणि ही गाडी आत्ता मी ह्या फ्लॅटबोर्डवरती चढवतो आहे. माझ्यासमोर एक सफारी आणि एक गाडी होती आणि एक ॲम्ब्युलन्स ज्याच्यामध्ये पेशंट होतं. एवढ्या स्पीडनं गाड्या आल्यात आणि इथे येऊन नशीब जबरदस्त म्हणून त्या थांबल्या. नाहीतर ह्या गाड्यांवरती ही जी माणसं समोर थांबलेत ना, ह्या गाडीतलीच माणसं आहेत. अक्षरशः ती माणसं रडायला लागलीत दादानो की तुम्ही इथून पहिला चला, आम्हाला इथनं काढा पहिला म्हणून. बघा ही परिस्थिती. रस्ता होत आला आहे. लोक गाड्या फुल स्पीडने घेऊन येतात. आता ही गाडी येते, हिला पहिले म्हणतो तिकडनं जा बा. मग फुल स्पीडने येतात आणि डायव्हर्शनला इथे लाईट नाही आहे. हा एक बोर्ड लावला आहे. काल रात्री हे पडलेलं सगळं बॅरिकेड्स आणि इथून गाडी उडाली. लाखोंचं नुकसान, लाखोंचं. नशीब बलवत तर कोणाला काय लागलं नाही. थांबा एक मिनिट, अनेक गाडी येते. मला हाय बघायला ना, हे बघा, हे एवढ्या स्पीडने येतात. या बघा ब्रेक मारला. शाबास. खूप बिकट परिस्थिती आहे दादानो. कोण लक्ष देईल? लोकांच्या जीवांची किंमत राहिलेली नाही आहे. काय बोलून दमलो मी, व्हिडिओ करून थकलो आता. शेवटचं बघा लोकांना काही दिसत नाही आहे. इथं डायव्हर्शनचा बोर्डही दिसत नाही आहे आणि त्या अक्षरशः त्या लेडीज ज्या आहेत ना पुण्याच्या इथं, त्या रडायला लागल्यात आणि इथं काहीतरी होऊ शकतं एवढंच भीती वाटायला लागल्या. आता इथं अक्षरशः ते रडायला लागल्यात आणि त्यांना आता मी गाडी बोलवली दुसरी. त्यांना इथून मी तिकडे नेऊन थांबवले. आता गाडीची परिस्थिती बघा. कालच्या इथं दगड लागला. ॲम्ब्युलन्सवाला माझा फॉलोअर्स होता आणि एवढ्याच जोरात येऊन थांबली तिथं. नशीब त्यांचं लक्ष होतं. आणि रात्री जर एखादी गाडी आली आणि जर इथं आदळली तर काय परिस्थिती होईल त्यांची. जरा प्रशासनाने लक्ष द्यावं. थोडक्यात आता हत्ती गेला, शेपूट राहिला आहे, तर इथे एक दिवा आणून लावावं त्यांना, जेणेकरून लोकांचे जीव वाचतील. प्रासंगिकता जर नसेल ना तर त्या विकासाची परिभाषा मला कळत नाही आहे आणि तुम्हाला कळत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा.